हॅलो डिअर स्टुडंट्स, जशी बोर्ड एक्झामची डेट डिक्लेअर झाली आपल्यापैकी बऱ्याच स्टुडंट्सना कन्फ्युजन झालं की आता काय करायचं, आता अभ्यास कसा करू, एवढ्या वेळेमध्ये कसं लक्षात ठेवू, कव्हर कसा करू सिलेबस, होमवर्क कसं प्लॅन करू, सगळं असं एकदम आलं. आणि कारण पहिल्यापासून सवय नसते बऱ्याच स्टुडंट्सना अभ्यास करायची, परीक्षा जवळ आली की मग ते स्टुडंट्स जागे होतात. तर अजूनही खरं तर परीक्षा जवळ आलेली नाही आहे, बऱ्यापैकी आपल्या हातामध्ये वेळ आहे, परंतु त्या वेळेचा जर तुम्ही प्रॉपर युटिलायझेशन नाही केलं तर मग मात्र म्हणतो ना आपण हातातून वेळ जाते, तसं तुमचं होणार किंवा होऊ शकतं. आणि ते अवॉइड करण्यासाठी म्हणूनच आपण गेले 4 आठवडे झाले बोर्ड एक्झामची प्रिपरेशन प्रॉपर टाइम टेबलच्या द्वारे करत आहोत आणि त्याचे सक्सेसफुल आपले 4 वीक्स कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, ग्रॅव्हिटेशन, अल्टरनेटली सायन्स 1, सायन्स 2 असे चॅप्टर्स आपण करत आहोत. त्यानंतर लाईफ प्रोसेसेस पार्ट 1, पिरियडिक क्लासिफिकेशन, असे 4 चॅप्टर्स 4 वीकमध्ये आपण कंप्लीट केले. वीक वाईज पर चॅप्टर असं आपण सुरुवातीला ठेवलं, बिकॉज सुरुवातीला थोडासा जेव्हा आपण हे चॅलेंज सुरू केलं तेव्हा आपल्याकडे वेळ अभ्यासाला देण्या एवढा म्हणजे स्पेसिफिक नव्हता म्हणून, परंतु नंतर मात्र आपण रिगरसली अभ्यास करणार आहोत. थोडं एकदा तुम्ही त्या पॅटर्नमध्ये मोल्ड झालात की आजच मी तुम्हाला जे माझ्याकडून पेंडिंग टास्क राहिलेले होते, जसं की नोट्सचा पार्ट असेल, टेस्टचा पार्ट असेल, त्याचे मॉडेल आन्सर्स असतील, हा पार्ट देखील मी आज तुमच्यासोबत थोड्याच वेळामध्ये शेअर देखील करणार आहे. सो माझ्याकडचा जो पार्ट राहिलेला होता तो पार्ट तुम्हाला एकदा तो मिळून जाईल. आपले लाईव्ह सेशन्स हे टाइम टू टाइम झालेले आहेत, त्यामुळे तुमचे त्या स्पेसिफिक चॅप्टरशी रिलेटेड कोणतेच डाऊट हे शिल्लक राहिलेले नाहीत, होय की नाही. तरी देखील काही डाऊट्स असतील तर आपण नंतर पुन्हा जेव्हा रिव्हिजन करणार आहोत त्याच्यामध्ये तुमचे ते डाऊट क्लिअर होऊन जातील. आता आपण वळूयात नेक्स्ट वीकच्या चॅलेंजकडे. दॅट इज आपला जो 5th वीक आहे. 5th वीकमध्ये आपण 5th चॅप्टर सुरू करणार आहोत आणि तो आहे लाईफ प्रोसेसेस पार्ट 2. तुमच्यापैकी ज्या स्टुडंट्सनी अजूनही आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेले नसतील तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन यासाठी करायचा आहे बिकॉज हे जे सगळं आपलं शेड्यूल चालू आहे त्याचं अपडेट, त्याच्याशी रिलेटेड काही सूचना असतील, सगळी इन्फॉर्मेशन ती व्हॉट्सअप ग्रुपवरती मी शेअर करते बिकॉज इट इज इझी टू कम्युनिकेट विथ यू थ्रू द व्हॉट्सअप ग्रुप्स. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. 2 ग्रुप्स आहेत आता, तर तुम्ही कोणत्याही एका ग्रुपमध्ये जॉईन करू शकता. सगळीकडे सेमच माहिती मी शेअर करत असते. त्यानंतर आपले तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण काम कसं करत आहोत, तर तुम्हाला डेली जे वर्क असेल ते सगळं तुम्हाला तिथं शेअर केलं जातं. तुम्ही तिथं डाऊट पोस्ट करू शकता. आपण आठवड्यातला 1 दिवस डाऊट पोस्टिंगसाठी ठेवलेला आहे. सो जो आपला त्या आठवड्याचा जो चॅप्टर असेल तो चॅप्टर त्याच्याशी रिलेटेड कोणतेही डाऊट तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती मला डायरेक्टली विचारू शकता आणि मग ते आपण डिस्कस करतो थ्रू द लाईव्ह सेशन. सो या पद्धतीनं आपण काम करत आहोत. आणि आता त्याचाच पुढचा भाग म्हणजे आपलं नेक्स्ट दॅट इज 5th वीकचं जे शेड्युलिंग आहे. 16 सप्टेंबर पासून हे जे शेड्यूल आहे ते चालू होतं 16 ते आपलं 22 सप्टेंबर पर्यंत. सो वीक 5 जे आहे इट स्टार्ट्स फ्रॉम 16th सप्टेंबर टू 22 सप्टेंबर. 22 सप्टेंबर पर्यंत हे आपलं काम चालेल 5th वीकचं. याच्यामध्ये आपण अगदी डे 1 पासून जर शेड्युलिंग बघितलं, डे 2, डे 3, 4, 5, 6 आणि 7, तर आपला 16 सप्टेंबर हा फर्स्ट येतो. आता त्या दिवशी माझी नेमकी तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ बनवलेला नव्हता, बट मी आपल्या ग्रुपवरती त्याच्याशी रिलेटेड अपडेट दिलीत, त्यामुळे ऑलरेडी मुलं कामाला लागलेली आहेत. तुम्ही म्हणाल आज तर 18 सप्टेंबर आहे, 2 दिवसापूर्वीचं, पण हे ऑलरेडी मुलांना काम दिलंय तर त्यांचं काम सुरू आहे. जस्ट एक फॉर्मॅलिटी म्हणजे ह्या वीकमध्ये आपण कसं काम करत आहोत तर ते आपण डिस्कस करतोय. 16 सप्टेंबरला तुम्ही ह्या चॅप्टरशी रिलेटेड आपले युट्यूबवरती ऑलरेडी व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओजपैकी पार्ट 1, 2 आणि 3 हे 3 पार्ट्स तुम्ही कव्हर करून घेतलेले आहेत. 17 सप्टेंबरला 4, 5 आणि 6 जे पार्ट आहेत ह्या चॅप्टरचे ते तुम्ही कंप्लीट केले. आज 18 तारीख आहे. सो आज तुम्ही 7, 8 आणि 9th पार्ट या चॅप्टरशी रिलेटेड तुम्ही कंप्लीट करणार आहात. उद्याच्या दिवशी तुम्ही
10, 11 आणि 12th पार्ट हा कंप्लीट करून उद्या तुमचा चॅप्टरचा ऑफिशियल हा पार्ट चॅप्टर कंप्लीट होणार आहे. मध्ये एक आपण बफर दिवस ठेवलेला आहे. ज्या मुलांना काही कारणामुळे हे फॉलो करता आलेलं नसेल तर नाही, हा बफर डेला म्हणजेच 20 सप्टेंबरला तुम्ही ऍक्च्युली ह्यातला जो काही पार्ट तुमचा रिमेनिंग असेल तो पार्ट तुम्ही कव्हर करणार आहात. अलॉंग विथ दॅट या चॅप्टरचे एक्सरसाइज आणि रिव्हिजन ज्यांचे हे कंप्लीट झालेले आहेत ते स्टुडंट या दिवशी रिव्हिजन करतील. ज्यांचं कंप्लीट झालेलं नाही ते तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी हा आपला बफर दिवस असेल. त्यानंतर 21 तारखेला याच्यावरची टेस्ट तुम्हाला पाठवून देण्यात येईल. ती टेस्ट तुम्ही न बघता घड्याळ लावून सॉल्व्ह करायची आहे आणि प्रॉपर टाइम मध्ये, ठीक आहे, न बघता कुठेही रेफरन्स न घेता, कारण हे आपण प्रिपेअर करत आहोत. ह्याच्यात तुमचं कुठेही इव्हॅल्युएशन आहे, तुम्ही स्वतःचं इव्हॅल्युएशन करत आहात की मला किती येतंय. समजा मी बोर्ड एक्झाम दिली तर मला ह्या चॅप्टरचा किती पार्ट येणार आहे. सो इथं कुठं कॉपी करून बघायचा किंवा काही चीटिंग करायचा प्रश्नच येत नाही. इथं आपण आपलंच इव्हॅल्युएशन करत आहोत. नोबडी इज गोइंग टू इव्हॅल्युएट यू. सो तुम्हाला पेपर पाठवून देण्यात येईल. तो प्रश्न पेपर तुम्ही जो आहे तो वेळ लावून सोडवायचा आहे आणि मग त्याचे आन्सर की देखील मी तुम्हाला पाठवून देईन. ती आन्सर की रेफर करून तुम्ही मग तुमचे मार्क्स त्या चॅप्टरशी रिलेटेड किती होते, तुम्हाला किती पडले ते तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि मग एक तुम्हाला कळेल, अंदाज येईल की आपण कोण किती पाण्यात आहे असं. आणि मग ऑब्व्हियसली शेवटच्या दिवशी 22 सप्टेंबरला आपला संडे येतो त्या दिवशी आणि त्या दिवशी आपला लाईव्ह डाऊट सेशन असेल. सो ह्या पद्धतीनं आपण या वीक मध्ये लाईव्ह प्रोसेसेस पार्ट 2 हा चॅप्टर प्रिपेअर करणार आहोत. ओके. सो ह्याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथं सगळं हे अपडेट मी आज हे तुम्हाला पाठवून देईन. जे मुलं आता जॉईन होतील, समजा त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हे आधीचे व्हिडिओज वगैरे पाठवून देण्यात येतील, सो दॅट तुम्हाला कळेल की कुठपर्यंतचा पार्ट कधी कंप्लीट करायचा आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करू शकता. ठीक आहे. सो इथेच थांबूयात. छान प्रिपरेशन करा. काही नाही. आणि आपण हे सगळं झालं की मग चॅप्टर वाईज PYQs वगैरे पण डिस्कस करणार आहोत. सो सगळ्या ऑल अँगल्सनी आपण एक पर्टिक्युलर चॅप्टर घेऊन त्याच्याशी रिलेटेड सगळे पार्ट्स आपण डिस्कस करत आहोत ह्या चॅलेंजमध्ये. ठीक आहे. सो इफ यू वॉन्ट टू पार्टिसिपेट यू आर वेलकम एनी टाइम आणि छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.